पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे शहरात भरवस्तीत तरसाची दहशत। आकाशवाणी परिसरात पहाटे तरसाचा वावर। नागरिकांमध्ये भीती, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धुळे शहरातील देवपूर भागात आज पहाटे एक खळबळजनक घटना घडली आहे। शहराच्या गजबजलेल्या ओमनगर व आकाशवाणी परिसरात चक्क एका तरसाचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। परिसरातील एका बंगल्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही थरारक दृश्य कैद झाली असून फुटेजमध्ये तरस मोकाटपणे परिसरात फिरताना स्पष्ट दिसून येत आहे। भरवस्तीत अशा हिंसक प्राण्यांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराहट पसरली आहे। विशेषतः पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, कामावर जाणारे कामगार व शाळेत जाणारी मुले यांच्याबाबत पालकांमध्ये चिंता वाढली आहे। या घटनेची माहिती मिळताच प्रशासन व वन विभागाने गंभीर दखल घेतली असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, रात्री व पहाटे एकटे फिरणे टाळावे, तसेच लहान मुलांना बाहेर सोडताना विशेष काळजी घ्यावी। कुठेतरी तरस दिसल्यास त्याचा पाठलाग न करता तत्काळ महापालिका, पोलीस किंवा वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान हा तरस नेमका कोठून आला याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी शहरालगतच्या मोकळ्या जागा व झुडप्या भागातून तो भरवस्तीत शिरला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। वन विभागाकडून तरसाचा शोध घेण्याचे व त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पथक तैनात करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेमुळे देवपूर व आकाशवाणी परिसरातील नागरिकांची झोप उडाली असून शहरातही आता वन्य प्राण्यांची दहशत सुरू झाली का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे। प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।